गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या तुकुम सायगाव बीट जंगलातून वाहणाऱ्या नाल्यातून मोठ्या प्रमाणावर रेती चोरीचा गंभीर प्रकार समोर आलाय। रात्रीच्या अंधारात चोरट्यांनी शेकडो ट्रीप रेती उपसा करून लंपास केली असून प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे रेती माफियांचे फावल्या। चोरी झालेल्या ठिकाणी अजूनही मोठ्या प्रमाणावर चिखलाचे थर, जेसीबीच्या पाळीवळ्या आणि अवैध उत्खननाच्या खुणा स्पष्टपणे दिसून येत आहे। रेती चोरी रोखण्यासाठी वन विभागाने काही ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या असल्या तरी त्या केवळ दिखावा असल्याचं आता स्पष्ट झालंय। वास्तविक वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रेती घाटावर जेसीबीच्या साहाय्याने प्रतिबंधित क्षेत्र निर्माण केले होते, पण तरीही चोरी थांबलेली नाही। उलट मागील पंधरवाड्यात वन विभागातील एका वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रेती तस्करीसाठी मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवहार केल्याची खमंग चर्चा जनतेमध्ये सुरू आहे। अधिकारी माफियांकडून लाखोच्या घशात घालून राज्य शासनाच्या तिजोरीला मोठा आर्थिक फटका बसवून स्वतःचे हात ओले करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातो। अवैध रेती उत्खननामुळे पर्यावरणीय समतोल बिघडत असून भविष्यात या भागाला पूर परिस्थिती आणि भूगर्भीय समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते। गेल्या काही दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रेती चोरीचे प्रकार वाढले असून प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरलाय। शासनाने कठोर पावले उचलून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने निलंबनासह गुन्हे दाखल करावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे। जर वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाने लवकरच कडक कारवाई केली नाही तर मोठ्या आंदोलनाचा इशारा देण्यात येईल असं नागरिकांनी स्पष्ट केलंय। तुमच्या परिसरातही अवैध रेती उत्खनन होत आहे का? आम्हाला माहिती द्या, आम्ही आवाज उठवू। गरजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता प्रशांत उके, गोंदिया। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।